हॅलो फ्रेंड्स, मी देवी आणि देवाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत फॉन्डन हॉलीबॉल थीम केक. तर यापासून आपण जर्सी आणि बॉल जो आहे तो आपण फॉन्डनपासून बनवणार आहोत. आणि हा केक मी बनवलेला आहे ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये. तर आपल्याला बॉल बनवायचा आहे, त्यासाठी मी फॉन्डन घेतलेले आहे. हे फॉन्डन आपलं अगदी कडक फॉर्ममध्ये असते, ते आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचे असते. त्याला हाताने चांगले नीड करत करत स्ट्रेच करत करत त्याला सॉफ्ट असे बनवायचे असते. आपला फॉन्डन अगदी सॉफ्ट बनलेला आहे आणि त्यापासून आपण आता गोल गोल अशा प्रकारे आपला बॉल तयार करून घेतलेला आहे. गोल गोल फिरवत आपल्याला बॉलचा आकार द्यायचा आहे फॉन्डनला. आपला बॉल बनलेला आहे. बघा, अगदी इझिली फॉन्डनपासून आपला बॉल तयार झालेला आहे. आता आपण बॉलवर लावण्यासाठी ज्या स्ट्रिप्स असतात त्या आपण बनवून घेणार आहोत. तर आपण इथे कॉर्नफ्लोअर डस्ट केलेले आहे आणि मी इथे लिक्विड येलो कलर फॉन्डनमध्ये मिक्स करत आहे. फॉन्डनमध्ये आपण जेल कलरही वापरू शकतो आणि लिक्विड कलरही वापरू शकतो, पण लिक्विड कलरनी थोडंसं फॉन्डन जे आहे ते आपलं सैल होतं आणि त्यामुळे त्याला थोडं कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं मिक्स करावं लागतं. पण फारसा काहीच असा इश्यू नाही येत की आपल्याला लिक्विड कलर नाही वापरू शकत, असं काहीच नाही. आपण जेल कलर आणि लिक्विड कलर दोन्ही वापरू शकतो. मी हा येलो कलर लिक्विडच वापरलेला आहे. आता आपण याच्या आपलं फॉन्डन रोल करून झालेलं आहे. छानपैकी आपण आता त्याच्या स्ट्रिप्स कट करून घेऊयात. एकसारख्या आकाराच्या आपण स्ट्रिप्स कट करून घेऊयात. आणि आपण त्या बाजूला ठेवून देऊया. आता पुन्हा एक थोडासा फॉन्डंट घेऊन त्याला आपण स्ट्रेच करून घेऊया आणि त्यामध्ये आपण ब्लू कलर ॲड करूयात. हा ब्लू कलर मी जेल कलर वापरलेला आहे. आता आपल्याला ब्लू कलरही येल्लो सारखाच लाटून घ्यायचा आहे, पण हा थोडासा कलर जास्त माझ्याकडनं पडल्यामुळे थोडासा तो पातळ झालेला आहे. त्यामुळे मला कॉर्नफ्लॉवर जास्त प्रमाणात वापरावे लागले. आपल्याला फॉन्डन पातळ असे लाटून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले फॉन्डन जास्त वेस्ट जाणार नाही. कारण इतके खूप जास्त फॉन्डंट जाड नाही ठेवायचे, आपल्याला पातळच लाटायचे आहे. आणि याच्याही आपल्याला व्यवस्थित अशा स्ट्रिप्स कट करून घ्यायच्या आहेत, स्ट्रेट. आता आपल्याला स्ट्रिप्स आपल्या बॉलला लावायच्या आहे आणि जितकी आवश्यक असेल तितकी आपल्याला कट करून घ्यायची आहे. बॉलला लावण्याच्या आधी आपल्याला ब्रशने थोडेसे स्ट्रिपला पाण्याने ओलं करावं लागतं, जेणेकरून ते स्ट्रिप्स आपल्या निघणार नाहीत. फॉन्डनचे कुठलेही स्ट्रक्चर आपल्याला स्टिक करायला
थोडेसे पाणी वापरावे लागते, अगदी थोडेसे. आपण आता सर्व प्रकारे फॉन्डनच्या स्ट्रिप्स लावून घेत आहोत. अशा प्रकारचे फॉन्डनचे स्ट्रक्चर बनवायला आपल्याला कुठल्याही प्रकारच्या क्लासची वगैरे काहीही गरज पडत नाही. आपण अगदी इझिली हे फॉन्डनचे स्ट्रक्चर बनवू शकतो, अगदी कुठल्याही प्रकारचे. त्यासाठी अजिबात क्लासची आवश्यकता पडत नाही. अशा प्रकारे आपला बॉल ऑलमोस्ट तयार झालेला आहे. फक्त आपण काही काही ठिकाणी स्ट्रिप्स लावून घेणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण कुठल्याही एका सुरीने वगैरे याच्यावर असे डिझाईन तयार करून घेत आहोत. की माझ्याकडे अशी नाईफ आहे, तो त्याला थोडेसे ज्याने एक डिझाईन आपल्या बॉलला येते. जर अशी नसेल तर तुम्ही टूथपिकनी वगैरे अशी छोटी छोटी अशी डॉट डॉट देऊ शकता, ज्याने आपल्या बॉलला डिझाईन येईल. आपला बॉल आता रेडी झालेला आहे. एकदम सुंदर असा आपला बॉल दिसत आहे. आता आपण ह्या बॉलवर एडिबल पेननी नाव टाकून घेऊया, निविया कंपनीचे. आता आपण जर्सी बनवूयात व्हॉलीबॉलची. तर त्यासाठी आपण व्हाईट कलरचे फॉन्डन लाटून घेऊयात. यासाठी आपल्याला कुठले टूल्स वगैरे काहीही खरेदी करायची गरज नाही आहेत. आपण अगदी घरच्या सामानामध्येच फॉन्डनचे स्ट्रक्चर बनवू शकतो. आपण स्क्वेअर शेपमध्ये फॉन्डनला कट करून घेऊयात. आपण पहिले स्क्रॅपरच्या साहाय्याने थोडेसे मार्क करून घेऊया, जेणेकरून आपले इक्वल लाईन्स येतील दोन्ही साईडनी. नोझलच्या साहाय्याने आपण गळ्याचा शेप कट करून घेतलेला आहे.
मला थोडेसे या साईडनी जास्त वाटत होते म्हणून मी थोडेसे कट करून घेतलेले आहे. आता आपली टी शर्ट अगदी तयार झालेला आहे छान. आता आपण त्याला बॉर्डर करूयात आणि त्याच्यावर आपल्या प्लेयरचं नाव टाकूयात. मी एडिबल पेन वापरत आहे. असा पेन तुम्हाला केक शॉपमध्ये मिळून जाईल. मी केकचा व्हिडिओ नाही टाकलेला कारण आपला व्हिडिओ खूप मोठा बनला असता जर केकचा पण व्हिडिओ मी यात ॲड केला असता तर आपण केकचा व्हिडिओ नंतर मी टाकणारच आहे. तर आपली जर्सी बनलेली आहे. कशी बनली ती मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे आहे. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.